राम राम मंडळी, तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आणि चला, आज आपण नवीन वर्षाचा नवीन दिवस आहे तर काहीतरी गोडधोड बनवू। हल्ली तर आपल्या घरामध्ये तर सगळे पुरणपोळ्याच बनवतात, पण आमच्या घरातनं पुरणपोळ्या कोणाला आवडत नाही, म्हणून मी म्हटलं चला पुरणपोळ्या तर खात नाही काही, त्याच्या बदलीवर काहीतरी गोड बनवू आणि देवाला नैवेद्य दाखवू। म्हणून मी इथे बासुंदी बनवत आहो। बासुंदीमध्ये सगळं आपल्या घरात हाय नाही ते मी सगळे मसाले बारीक बारीक करून टाकून दिलं। तुमच्यापाशी असो नसो, नाही टाकलं तरी काही फरक पडत नाही, असलं तर टाका, नसलं तर नाही टाकलं तरी चालेल। माझ्यापाशी होतं म्हणून मी टाकून दिलं। त्याच्यानंतर मस्त मी ते झणझणीत पनीरची भाजी बनवत होते। त्याच्या बाजूलाच पनीरमध्ये मी पहिले कांदा घेतलं, त्याच्यानंतर लसूण, अद्रक, तिखट, हिरव्या मिरच्या आणि टमाटर मस्त तेलामध्ये फ्राय करून घेतलं। थंड झाल्याच्यानंतर मिक्सीमध्ये मी बारीक करून घेतलं। त्याच्यानंतर मी ते 10-12 काजू पण भिजू घातलं होतं, काजूची पण पेस्ट बनवून ठेवली आहे। त्याच्यानंतर ते जे मसाला आपण बारीक करून घेतलं त्याला मी परत तेलामध्ये कढईमध्ये तेल टाकून आपण परत ते मसाला परतून घेतलं। मग ते मसाला तोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत त्याला परतत राहायचं। त्याच्यानंतर मी अजून तिखट, मीठ, हळद, मसाले हे सगळं वापरलं। त्याच्यानंतर मी ते 100 ग्राम पनीर आणलं होतं, त्या पनीरला चांगलं 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं। त्याच्यानंतर बारीक बारीक जसे आपल्याला पीस लागतात तसं मी पीस करून घेतलं। त्याच्यानंतर मस्त आपली छानशी उकळी आली आणि आता आपलं तेल पण सुटायला आलं। त्याच्यानंतर मी असं बारीकशी कस्तुरी मेथी हातावर मॅश करून घेतलं आणि त्याच्यानंतर आपलं कालवण झालं त्याच्यावरती टाकून दिलं। मग नंतर पनीर पण टाकून दिलं आणि आपली पनीरची भाजी खूप टेस्टी झालेली आहे। आणि त्याच्या बाजूला मी इथे भात पण बनवलं। आज नवीन दिवस आहे म्हटलं तर पूर्ण जेवणच व्हायला पाहिजे म्हणून पूर्ण जेवणाची रेसिपी टाकत आहोत। त्याच्यानंतर तिथे भात बनवलं, तिथे आपली खीर पण बनवलेली आहे। मस्त आपण गोड काहीतरी बनवायचं म्हणून खीर बनवली। हे आपलं कालवण पण झालेलं आहे छानसा। आणि त्याच्यानंतर इथे मी चपाती पण करून घेतली आहे। चपात्या पण आपल्या छानसे टमटमीत फुगलेली आहे। पहिले ना चपाती करायची, मी आमचं जॉईंट फॅमिली होती तर 4 माणसं बसायचं तर मला भीती वाटायची। माझ्या जाऊबाईला बोलायची एका माणसाने वाढा ना, मला एवढं चपात्या फास्ट बनवता येत नाही। आता तर 4 माणसं 5 माणसं बसलं तरी काही हरकत नाही, कारण आता आपलं चपाती बेलण्यामध्ये स्पीड झालेलं आहे। तर आता 4-5 माणसं एकत्र बसलं तरी काही हरकत नाही। पण लग्न झालं तेव्हा ना मला खूप भीती वाटायची, 4 माणसं बसलं ना जेवायला तर मला वाटायचं चपाती पुरतात की नाही, माझं तोपर्यंत चपाती लाटता येते की नाही। जाऊबाई बोलायची तू कर, मी बाजूला तुला अशी लोई करून देते, तू बेलत राहा, मी करत राहते। आणि तुम्ही जाता सबस्क्राईब